दुसरीकडे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा दाखल करून तडीपार करा अशी मागणी मनोज जरांगे पाटलांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी केली आहे। मनोज जरांगे पाटलांना भाषणातून धमकी देऊन वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्तेंवर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। मनोज जरांगे आणि मराठा समाजाबद्दल वादग्रस्त, भावना दुखावणारे आणि धमकीवजा वक्तव्य केल्याचा आरोप यातून करण्यात आलेला आहे। जे आरोपी आहेत ते अटक सुद्धा झाले पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे। परंतु तिथं आलेल्या गुणरत्न सदावर्ते याने मराठा समाज आणि संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबद्दल अश्लीलपणे वक्तव्य केले, टिंगलटावाळी केली, मनोजदादावर अश्लील शेरेबाजी केली आणि विशेषतः मराठा समाजावर आणि मराठा समाजातल्या नेत्यावर सुद्धा शेरेबाजी केली। त्या घटनेचा आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध आणि सदावर्तेनं मराठा आणि ओबीसी, मराठा आणि वंजारी वाद लावण्याचा प्रयत्न केला आहे, महाराष्ट्रातली शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळं त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याला महाराष्ट्रातून तडीपार केलं पाहिजे।